विविध प्रकल्पांसाठी जमिनीची उपलब्धता हा मुद्दा आता भविष्यकाळात राहणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. जनरल इलेक्ट्रिक कंपनीच्या चाकण येथील उत्पादन केंद्राबाबत राज्य सरकार आणि जनरल इलेक्ट्रिक कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उपस्थित होते. या करारान्वये जनरल इलेक्ट्रिक कंपनी सुमारे 1020 कोटी रुपयांची गुंतवणूक चाकणमधील आपल्या उत्पादन केंद्रात करणार असून त्यामुळे 2500 व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार आहे. यावेळी चव्हाण म्हणाले, राज्यातील तसेच पुण्याचा औद्योगिक विकास कमी झालेला नसून उलट चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळासारखा प्रकल्प आता वेग घेत असल्याने आणि वाढत्या मूलभूत सोयी सुविधांच्या पार्श्वभूमीवर उद्योगांची राज्यातील आणि या परिसरातील गुंतवणूक वाढतच आहे. तसेच जमिनीची उपलब्धता हा मुद्दा आता भविष्यकाळात राहणार नाही. कररचनेतील काही त्रुटींमुळे काही कंपन्यांना जो दुहेरी फायदा मिळत होता तो करातील नव्या बदलांमुळे बंद झाला आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे. मात्र सरकारने याबाबत जी काही कृती केली ती पूर्ण कायदेशीरच होती, असे सांगून मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की या पार्श्वभूमीवर काही उद्योग अन्य राज्यात स्थलांतर करण्याबाबत बोलत आहेत. मात्र सातत्यपूर्ण वीज पुरवठा, महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र, प्रशिक्षित मनुष्यबळ, कच्च्या मालाची सहज उपलब्धता यामुळे पुणे आणि परिसरातील गुंतवणूक वाढतच आहे. राज्य सरकारची लवचिक आणि सहकार्याची औद्योगिक धोरणे यामुळे औद्योगिक गुंतवणुकीत देशात महाराष्ट्रालाच प्रथम पसंती दिली जात आहे. सध्याच्या मंदीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकीबाबत उद्योग फेरविचार करत असल्याने प्रकल्प सुरू होण्याचे प्रमाण थोडे कमी झाले आहे, असेही चव्हाण म्हणाले. विशेष आर्थिक क्षेत्राबाबत बोलताना ते म्हणाले, काही ठिकाणी सेसची व्यवहार्यता नसल्याचे लक्षात आल्यानंतर काही उद्योगांनी त्यातून माघार घेतली असली तरी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुतांश सेस प्रकल्प मात्र यशस्वी झाले. विशेष म्हणजे देशात सर्वात जास्त सेसचे प्रकल्प महाराष्ट्रात आहेत. उत्पादनास राज्य सरकार प्रोत्साहन देणार असून मोठ्या उद्योगांना राज्यात उत्पादन केंद्रे उभी करण्यास विशेष सवलती दिल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले. First 5 companies in the world and perhaps the first 2 or 3 manufacturing companies with a very large workforce and very large turnover. And as Surais informed us, GE's association with India goes back to 110 years. After 91 reforms, GE came to India in a big way to discover our human resources, and they set up a large R&D facility in Bangalore. It's still one of the largest R&D facilities in the country, employing literally thousands of engineers and researchers. Somehow, although GE did a lot of work for Maharashtra, including taking part in construction of our first nuclear power plant at Tarapur, the manufacturing facility is something of a first. I was informed that this would be one of the largest manufacturing facilities of GE. And indeed, we are extremely delighted to welcome GE to Maharashtra, to Pune, to set up their manufacturing plant, which will, of course, involve investment of about 1,000 crores or more, depending on the value of rupee, because it's going to be $200 million. And will also employ about 2,000 engineers. And the point to be noted is this is going to be in the manufacturing sector. We have done fairly well in the IT sector, IT-enabled services sector. We have a success story in Hinjawadi and nearabouts. All these parks, industrial parks which have been created by MIDC are largely rated as very successful business innovation, although we need to work on improving the infrastructure, the social infrastructure, the communications infrastructure, the facilities for living nearby. And that's an ongoing continuous effort, and we are focusing on that now. Pune has a very special place in our hearts.
It has been a very important city where history was created. It's a city which is a virtually educational capital of the country. It has very rich cultural traditions. It has been a thought leader, was active in the freedom struggle against the foreign power. And today it's a vibrant educational hub where literally tens of thousands of people from within the country and outside the country get educated. And therefore, a unique advantage that Pune has is its manpower. It's not only an educational city, but it also has become now a manufacturing hub. Where you are going to be located, and I'll be joining you for the groundbreaking ceremony later today, this perhaps is the largest manufacturing area anywhere in this country, with large presence of automotive majors and other multinational and national industries.